फोटो काढले जायचे पूर्वीही. लग्नात जे पूर्वी टिपिकल फोटोग्राफर असायचे तेही फोटो काढायचे आणि नवऱ्या मुलाबरोबर नवऱ्या मुलीबरोबर या सगळ्या वेडिंगमध्ये म्हणजे लग्न सोहळ्याबद्दल जर आपण बघितलं किंवा मेण्यातनं मुलगी येणं या गोष्टी पूर्वी होत्या आणि अनेक ठिकाणी आजही आहेत. याचं एक कारण असं आहे की लग्न ही गोष्ट त्या दोघांची आहे, ते दोघं उत्सवमूर्ती आहेत. बरोबर. ते दोघं आणि त्यांचे आई वडील, त्यामुळे ते सगळे फॅमिली म्हणून ती उत्सवमूर्ती ती मंडळी आहे. त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून बाकी सगळं आपण एक प्रकारे विचार करत असतो लग्न सोहळ्याच्या मध्ये. कडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा आणि मुलींचाही असाच असतो की या सिनेमाचा हिरो मी आहे आणि या सिनेमाची हिरोईन मी आहे. करेक्ट. आता सिनेमा म्हणल्यानंतर पूर्वीच्या काळी काही एवढं सहज शूट करणं शक्य नव्हतं. मोबाईल हातात आले म्हणल्यावर ते शूट करणं सोपं झालं आणि आता पोस्ट करणं म्हणजे पूर्वी थिएटरमध्येच पोस्ट करायला लागायचं. थिएटर कोण घेणार ना माझ्या लग्नाचा व्हिडिओ करायला. करेक्ट. तर आता हे मला मोबाईलच्या माझ्या पर्सनली स्क्रीनवरती जर बघता येणार असेल तर माझ्या सिनेमाचा हिरो म्हणून मी माझ्या स्क्रीनवर कसा दिसतो हे बघणं स्वाभाविक उर्मीचा भाग आहे असं मला वाटतं. आणि ते जेव्हा मी 10 ठिकाणी बघतो तेव्हा 11वा मी असताना मला असं वाटतं की मी पण केलं पाहिजे, कारण सेन्स ऑफ बिलॉंगिंग. मला यातला भाग असायचा आहे, मला या समाजाचा भाग असायचा आहे. आणि मग मी ते पोस्ट केल्यानंतर मला लाईक्स येणार आहेत, ते दिसतं तेव्हा मी खुश होणार आहे, मग मी दुसरी पोस्ट करणार. जे आपल्याकडे आजपर्यंत आलेलंच आहे त्याला एक ताकदवान माध्यम मिळाल्यामुळे ते ॲम्प्लिफाय झालंय. सोशल मीडियामुळे आपण फोटो काढायला लागलो असं नाही झालं. लग्नाचे फोटो कायमच होते, लग्नाचे व्हिडिओज कायमच होते. टेक्नॉलॉजी बदलली, ते सोपं झालं, ते शेअर करणं सोपं झालं. पूर्वी एक अल्बम असायचा, घरात कोणी आलं तर नवीन नवीन लग्न झालं असताना घरात कोणी आल्यावर दाखवलं जायचं, नंतर तो अल्बम कायम माळ्यावरच असायचा, कारण तो दाखवणं अवघड आहे. रोज कोण दाखवणार, कोणाला दाखवणार, किती वेळा दाखवणार, किती वेळा बघणार.